अर्पण नित्यपूजेनंतर परिधान करण्यात येणार। दरम्यान बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी एक अतिशय ऐतिहासिक क्षणाची। ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचा आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे। थोड्याच वेळात ठाकरे बंधू एकाच मंचावरती येणार आहेत। निश्चित त्यामुळे वरळी डोम मध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता ठाकरे बंधू काय बोलणार याकडे तर लक्ष आहे, मात्र कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आता तुफान गर्दी केल्याचं दिसून येत आहे। नक्कीच त्यामुळे वरळी डोम हा अक्षरशः दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुडुंब भरलेला आहे। सोबतच मराठी कलाकारांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे। निश्चित खरं तर राज्यभरातून कार्यकर्ते कालपासूनच या ठिकाणी येण्यासाठी रवाना झाले होते। आता या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे। कलाकार मंडळी असतील, नेते, पदाधिकारी या ठिकाणी आता मोठ्या संख्येने दाखल झालेले। खरं आहे, त्यामुळे आता आपण पाहतोय की या सगळ्या कार्यक्रमावरती आता पोलिसांचं सुद्धा लक्ष आहे। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती येतात आणि वरळी डोम बाहेर तुफान गर्दी कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। खरं तर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ज्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती संदर्भातले सूचक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमके कधी कधी एकत्र आले होते। 12 डिसेंबर 2015 मध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता, त्यावेळी हे दोन्ही नेते एकत्रित आले होते। त्याचवेळी अमृत महोत्सवी वाढदिवसाला दोघेही भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते। त्यानंतर 27 जानेवारी 2019 मध्ये राज ठाकरेंचा पुत्र अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी सहपरिवार उपस्थिती लावली होती। त्याचबरोबर त्यानंतर देखील 28 नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा होता। उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी सुद्धा उपस्थिती लावली होती। यानंतर 23 जानेवारी 2021 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती। त्यानंतर 22 डिसेंबर 2024 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते। तर राज यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात उद्धव ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती। त्यानंतर 24 फेब्रुवारी 2025 मध्ये दोघांचे कॉमन फ्रेंड असलेल्या त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये दोघांनी भेट दिली होती। त्यानंतर आता दोन्ही बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज या मराठीच्या विजयी मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की या दोन्ही पक्षाचे नेते, दोन्ही बंधू आज एकाच व्यासपीठावर येताना आपण पाहतोय आणि आपण ही पाहतोय दृश्य वरळी डोमच्या बाहेर मध्ये सध्या आता सगळ्या प्रकारचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। तर कार्यकर्त्यांकडून सध्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर थोड्याच वेळापूर्वी आपण असं पाहिलं होतं की वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर काही कारणास्तव गोंधळ निर्माण झाला होता आणि आता या वरळी डोमच्या गेट बाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे। पोलिसांचा फौजफाटा जरी तैनात असला तरी कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने या कार्यकर्त्यांकडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे आपण जर बघितलं तर मगाशीच्या ज्या दृश्यांमध्ये जे काही हे सभागृह होतं ते सगळंच्या सगळं तुडुंब भरलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या कार्यकर्त्यांना आता कदाचित बाहेर राहावं लागू शकतं आणि जी काही बाहेर एलईडी स्क्रीनची जी व्यवस्था केलेली आहे त्या एलईडी स्क्रीनवरती हा सोहळा त्यांना बघता येऊ शकतो। आता असंच काहीचं चित्र या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। निश्चित त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही प्रकारे आणखी गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी आता पक्षाच्या नेत्यांकडून कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेला आहे। खरंय, त्यामुळे आता या सगळ्या पोलीस बांधवांवरती सुद्धा आता या सगळ्या गर्दीला व्यवस्थित नियंत्रित करणं हे सुद्धा मोठं आव्हान या पोलिसांसमोर असणार आहे आणि याच पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा आता या कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना व्यवस्थित एका ठिकाणी नेण्यासाठी आता पोलीस सुद्धा आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित सिद्धेश, जर आपण सकाळपासूनच पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष होता आणि याच जल्लोषाच्या वातावरणात आता हे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, वरळी डोम बाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक अपडेट?
अजित आपण बघू शकतो सध्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी यासाठी एनएससीआय डोम वरळी तिथे तुफान गर्दी झालेली पाहायला दिसून येत आहे आणि कुठेतरी व्हीआयपी गेट जे आहे त्या गेटमधून सर्वसामान्य नागरिकांना आतमध्ये सोडण्यात नाही येते त्यामुळे नागरिक प्रश्न करतायत की दोन्ही गेटवरनं आम्हाला अचानक आमची होते की त्यांना सांगत आहेत व्हीआयपी गेट म्हणतात व्हीआयपी गेटच्या पोलीस बंदोबस्त टाकत आहे मुख्य प्रवेशद्वारावरनं त्यांच्या नागरिकांनी जायचं कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे नागरिक जे आहेत गेटच्या बाहेरच वाट बघत आहेत कुठे तिथे आसन व्यवस्था देखील वरळी डोमची ही पॅक झाली आहे आउटफुल झालेला आहे त्यामुळे देखील हे चित्र पाहायला मिळत आहे खरं आहे त्यामुळे शुभम जर आपण बघितले एकंदरीत या सगळ्या परिसरामधली जर आपण परिस्थितीचा आढावा जर घ्यायचा झाला तर कार्यकर्ते सुद्धा आता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत हजेरी लावतायत परंतु आता या सगळ्या जे कार्यकर्ते आहेत ज्यांना आतमध्ये जाता येत नाहीये अशा कार्यकर्त्यांची व्यवस्था आता कुठे करण्यात येते अर्थातच त्याच्याबद्दल अजून तोडगा जो आहे तो आतापर्यंत पोहोचलेला नाहीये पण याबद्दल जेव्हा मी मंत्री नेत्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं मला की या ठिकाणी आसन व्यवस्था पूर्ण पॅक झालेली आहे त्यामुळे पुढे तिथे आपल्याला आता लोकांना थांबावं लागत आहे बाहेर आणि सोबतच पर्यायी आसन व्यवस्था जी करण्यात आली आहे तिथे त्यांना जाण्यास सांगत आहेत त्यांची एलईडी व्हॅन देखील लावण्यात आलेले आहेत आणि पुढच्या देखील व्यवस्थापन जे आहे करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना आतमध्ये एंट्री देता येत आहे प्रमुख काय बघायला गेलं सौरभ तर या ठिकाणी अत्यंत मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागील 20 मिनिटं इथे तैनात झालेला आहे सकाळपासून जे पोलीस होते त्याहून दुप्पट पोलीस जे आहेत ते सध्या एनएससीआय डोमच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला दिसून येत आहेत सौरभ निश्चित शुभम जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे आतमध्ये शिरण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करतायत मात्र जर ही संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढली तर कशा पद्धतीनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तयारी केली जाऊ शकते अर्थातच पावसाळा असल्यामुळे ही व्यवस्था जी आहे एनएससीआय वरळी डोम हाच पर्याय जो आहे ठाकरे गटाच्या नेत्यांसमोर आणि मनसे गटाच्या नेत्यांसमोर होता आणि त्यामुळे हा पर्याय जो आहे तो त्यांनी निवडला होता पण कुठेतरी आता आयोजन जे आहे ते कुठेतरी कसं होताना दिसून येतं त्यांची अपेक्षेपेक्षा जास्त मराठी माणूस या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्याचमुळे ही परिस्थिती जी आहे ती उद्भवली आहे असं म्हणण्यासारखंच नाही आता सध्या आता समजा पाहायला गेलं तर लोक जे आहेत आतमध्ये कधी पोहोचतो त्यांचे दोन्ही ठाकरे बंधू आज पोहोचण्याच्या आधी आपली एंट्री झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत मात्र पूर्णतः बंदी जी आहे सक्तीच्या ठिकाणी त्यांना त्यांच्यासाठी करण्यात येत आहे निश्चित शुभम त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सिद्धेश ज्या पद्धतीने आपण पाहतोय की वरळी डोम बाहेर कार्यकर्त्यांनी तुफान अशी गर्दी केली आहे आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातोय निश्चित त्यामुळे आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंनी नेमकी राजकारणामध्ये एंट्री म्हणजे त्यांचं राजकीय जे भविष्य होतं ते कधीपासून सुरुवात झाली 1997 पासून त्यांच्या राजकीय जे काय आहे ते भविष्याला सुरुवात झालेली 2003 मध्ये महाबळेश्वर मधील शिवसेनेच्या अधिवेशनात त्यांनी राजकारणाला सुरुवात केली त्यानंतर 2003 मध्ये उद्धव यांच्या नावाचा प्रस्ताव स्वतः राज ठाकरे यांनीच बाळासाहेबांसमोर ठेवला 2003 मध्येच बाळासाहेब ठाकरेंसमोरच उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा हाती घेतली त्यानंतर 2009 ते 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक युतीमध्ये उद्धव ठाकरे एकत्रित लढले त्याचवेळी विधानसभेची निवडणूक मात्र त्यांनी वेगवेगळी लढवली 2009 आणि 2014 मध्ये मग युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे सहभागी झाले तर 2019 मध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथविधी घेतला तर 2024 मध्ये इंडिया आघाडी सोबत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यानंतर याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये इंडिया आघाडी सोबत विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली तर येणाऱ्या बीएमसी निवडणुकीत ते कोणासोबत जाणार हे चित्र सध्या स्पष्ट नाहीये नक्कीच त्यामुळे आता या मेळाव्यानंतर आता कोणती राजकीय गणितं बदलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणासोबत जायचं हे अद्याप अजून उद्धव ठाकरेंचं ठरलेलं नाहीये त्यामुळे आजच्या मेळाव्यानंतर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात राज ठाकरेंसोबत युतीचा प्रस्ताव टाकतात का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे खरं तर ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात टाळी देण्यावरून आरोप प्रत्यारोप म्हणा किंवा चर्चा सुरू झाली होती याचा आज कुठेतरी निष्फळ मिळणार का याचे संकेत मिळणार का याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय राज्याचंच लक्ष सोबतच कार्यकर्त्यांचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं सुद्धा लक्ष लागलंय कारण हे दोन्ही बंधू एकत्रित यावे अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती आणि अखेर आज
त्याच इच्छेला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. अंकिता, निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता काही वेळातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज्याच्या जनतेला संबोधित करतील. मात्र त्यांचे ते उद्गार ऐकण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व असा प्रतिसाद या मेळाव्याला दिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं सध्या दिसून येत आहे. खरं त्या आपण जर आता या दृश्यांमध्ये बघितलं तर एकही सीट अशी नाहीये जी रिकामी आहे. प्रत्येक सीट वरती प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कलाकार आणि प्रत्येक मराठी माणूस या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. याच्यामध्ये कुणालाही आमंत्रणाची गरज नव्हती, कुणालाही निमंत्रण दिलेलं नव्हतं. प्रत्येक जण स्वखुशीनं स्व मराठी माणसाच्या हितासाठी या दोन्ही बंधूंच्या एकत्रित येणाऱ्या या सगळ्या दृश्यासाठी आणि हेच जे काही दृश्य आहे ते आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या वरळी डोम मध्ये गर्दी केलेली आहे. खरं सिद्धेश, जसं तू म्हणाला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र पाहताना हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी हा प्रत्येक कार्यकर्ता आज या मेळाव्याला हजेरी लावतोय. त्यामुळेच कदाचित ते 8,500 आसन क्षमतेचं वरळी डोम सुद्धा आज कमी पडलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे गेट बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे. खरंय, गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व होतं ते कधी काही वेळासाठी पुसण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. त्यामुळे उठ मराठी माणसा जागा हो अशी सुद्धा ललकारी एक प्रकारे दिली होती. मात्र आज या दोन्ही बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी माणूस जागा झालेला आहे. मराठी माणसामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि आज तीच ऊर्जा खऱ्या अर्थानं वरळी डोम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चित. त्यामुळे मराठी साठी जो मोर्चा पुकारण्यात आलेला होता ठाकरे बंधूंकडून की जर हिंदी सक्ती मागे घेण्यात आली नाही तर आजच्याच दिवशी गिरगाव चौपाटीपासून हा मोर्चा काढला जाईल, सर्वपक्षीय मोर्चा असेल. मात्र त्यापूर्वी राज्य सरकारनं GR जो होता तो रद्द केला आणि आज त्याच पार्श्वभूमीवर हा विजयी मेळावा साजरा केला जातोय, ज्या ठिकाणी मराठी माणसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपली हजेरी दाखवली. खरंय, गेल्या काही दिवसांपूर्वी याच हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, तो म्हणजे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी. सदावर्तेंना अनेकदा उत्तर द्यायचा प्रयत्न केला. काही वेळेला सुद्धा त्यांनी उत्तर देण्यापासून त्यांनी पळ सुद्धा काढलेला आहे, आपण बघितलेलंच आहे. परंतु आज त्या सदावर्तेंचं एक व्यंगचित्र मनसैनिकांनी आज इकडे आणलेलं आहे आणि या मनसैनिकांनी या व्यंगचित्रातून गुणरत्न सदावर्तेंना आज खऱ्या अर्थानं उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी हे राजकीय जे समीकरणं होती, आरोप प्रत्यारोप होते, टीका होत्या, या सगळ्या बाजूला सारून मनसैनिक असतील, ठाकरे गटाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, मराठी माणूस असेल या ठिकाणी दाखल होतोय. नक्कीच. त्यामुळे आपण आता पाहतोय की आता वरळी डोम बाहेर तुफान गर्दी आता पाहायला मिळतेय. कार्यकर्त्यांना सुद्धा आता आत सोडत नसल्यानं कार्यकर्ते नाराज झालेले. सभागृहामध्ये मात्र अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं सुद्धा आता बोललं जातं. मात्र दृश्यांमध्ये मात्र असलं काही चित्र दिसत नव्हतं. मात्र आता ही जी आपण दृश्य पाहतोय ही एका बाजूची जी दृश्य आहे ती आसन व्यवस्था शिल्लक असून सुद्धा आता कार्यकर्त्यांना आत का सोडलं जात नाही असा सुद्धा आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित. निश्चित. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं की नियोजनामध्येच अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं होतं की जर आसन व्यवस्था पूर्ण झाली तर इतर ठिकाणी LED स्क्रीन लावून त्या ठिकाणी प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवण्यात येतील. मात्र या खुर्च्या तुर्तास रिकाम्या आहेत आणि बाहेर गेटच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे. मग त्यांना आत का सोडलं जात नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. सध्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार यासाठी सगळ्यांचंच लक्ष मीडियावरती लागलेलं आहे, सोशल मीडियावर लागलेलं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत लक्ष आहे. पण NSCI डोम वरळी मधलं एक वेगळं चित्र मी तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी सुमारे 400 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे आणि मात्र या आसन व्यवस्थेवर नागरिक मराठी बांधव दिसत नाही आहे. कुठे गेला मराठी बांधव, कुठे गेला मराठी बांधव असा प्रश्न उपस्थित होत आहे. बघू शकतो मोजून 3 जण या ठिकाणी बसलेले आहेत. LED स्क्रीन लावण्यात आलेलं आहे आणि स्पीकर लावण्यात आलेला आहे. खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र जे आहे ते दिसून येते. दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र नाही यावं यासाठी हा विरोध आहे का मराठी माणसाचा असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसून येत आहे. चित्र बघू शकतो, लाल रंगाच्या खुर्च्या आहेत, 400 खुर्च्या आहेत आणि सगळ्या खुर्च्या सध्या रिकाम्या असल्याचं चित्र आहे. LED बोर्ड लागलेला आहे, स्पीकर देखील या ठिकाणी लागलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सोबत आपण बघतोय तर नियोजनामध्ये कुठल्या पद्धतीच्या त्रुटी आहेत का आता या निमित्तानं हा सवाल उपस्थित होतोय. एका दृश्यांमध्ये जर आपण मगाशी बघितलं तर कार्यकर्त्यांची खूप सारी गर्दी पाहायला मिळत होती आणि ही जी दृश्य पाहतोय आपण तर इथे एकही सीट बसण्यासाठी शिल्लक नाहीये. मात्र
जिथे आपण मगाशी उल्लेख केला होता अंकिता की तिथे LED स्क्रीनचा सुद्धा आता पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला होता, तिथली ही दृश्य असू शकतात असं सुद्धा बोललं जातं अंकिता. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता कार्यकर्त्यांच्या नियोजनासाठी ज्या प्रकारे अभूतपूर्व प्रतिसाद या मेळाव्याला मिळालाय, कार्यकर्ते नाचताना घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. मात्र जे गेट बाहेर कार्यकर्ते उभे त्यांच्यासाठी काय नियोजन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आपण पाहतोय की दुसऱ्या दृश्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता मेळाव्यासाठी आता तिथून दादर या परिसरातून ते रवाना होतील आणि त्यानंतर जो काही माहोल बघायला मिळेल तो अखेर माहोल बघणं हा प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण असणार आहे. निश्चित. सिद्धेश, जसं खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते की हा मेळावा ऐतिहासिक क्षण असेल. 2 दशकांपासून महाराष्ट्राची जनता या ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी, एकत्र संबोधित करताना पाहण्यासाठी आसुसलेली होती. तो क्षण आता अगदी काही वेळावरती राहिलेला आहे. अगदी काही वेळात राज ठाकरे, उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थानाहून रवाना होतील आणि वरळी डोम या ठिकाणी दाखल होतील. अंकिता, जर तू एक गोष्ट जर प्रामुख्याने जर म्हणजे आपण जर नजर टाकायची झाली तर आतापर्यंत आपण या दोन्ही नेत्यांना एका व्यासपीठावरून परस्पर पक्षांसाठी सभा घेताना बघितलेला आहे. प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे प्रत्येक व्यासपीठावरती जाताना हे दोन्ही नेते जेव्हा जातात तेव्हा एक वेगळी एंट्री असते. पण आज हे चित्र काहीसं बदललेलं असणार आहे, कारण दोघेही जण एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत आणि ती एंट्री बघण्यासाठी सुद्धा प्रत्येक मनसैनिक आणि प्रत्येक शिवसैनिक हा आतुर झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता कार्यक्रमाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. तर हे दृश्य आपण सध्या पाहतोय. या ठिकाणी आता सूत्रसंचाराला देखील सुरुवात झाली. आपण पाहतोय की ज्येष्ठ कलाकार अजित भुरे हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत आणि हीच दृश्य आहे. व्यवस्थित पाहता येईल. सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेत्यांनी ही विनंती केली आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. नक्कीच. त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या सोहळ्याचा ऐतिहासिक सोहळा प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आणि प्रत्येक कलाकारासाठी आजचा दिवस हा अतिशय मोठा आणि अतिशय आनंदाचा असणार आहे. प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आज खऱ्या अर्थानं पूर्ण होतीये. ज्या मुद्द्यासाठी, ज्या विषयासाठी या दोन्ही बंधूंनी स्टँड घेतलेला होता, आज तोच मुद्दा जो आहे त्याच मुद्द्याने या दोन्ही भावंडांना एकत्रित एका छताखाली आणलेला आहे. आणि हा जो क्षण आहे तो क्षण बघण्यासाठी तुम्ही, आम्ही आणि प्रत्येक मराठी माणूस हा आतुर झालेला आहे. एकेवेळी जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची जी काही रचना झालेली आहे ती एका संघर्षातून आपल्या राज्याची निर्मिती झालेली आहे. संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण जर आपण बघितलं तर या दोन्ही भावांच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे. आताच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे, तर आगामी गेल्या काही निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या वाट्याला सुद्धा संघर्ष काही संपलेला नाहीये. त्यामुळे आता या संघर्षाची समाप्ती असू शकते का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता या दोन्ही नेत्यांना कशा पद्धतीचं यश मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजच्या मेळाव्यातून दोन्ही नेते आज कशा पद्धतीनं एकत्रित येणार आहेत हे सुद्धा पाहणं आणि यानंतर नव्या राजकीय विषयाची नांदी होऊ शकते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार. त्यामुळे आपण जर पाहतोय की या कशा पद्धतीनं सर्व कलाकार जे आहेत ते सुद्धा आता एकवटलेले आहेत. सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा या मेळाव्याला पाठिंबा दिलेला आहे, जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच हा सगळा दैदिप्यमान सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी, ते रूप, ते दृश्य, तो सोहळा जो आहे तो अनुभवण्यासाठी, तो बघण्यासाठी, याची देही याची डोळा हा अनुपम्य दिव्य दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाचे डोळे आसुसलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अवघ्या काही मिनिटांची प्रतीक्षा आहे, अवघ्या काही क्षणांमध्ये हे दृश्य जे काय आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. जी आपण कल्पना केली होती त्या कल्पनेच्या विश्वाबाहेर सुद्धा जाऊन जर बघितलं तर या दोन्ही नेते जेव्हा हे बंधू एकाच व्यासपीठावर येतील तेव्हा सुद्धा हे नेमकं चित्र काय असेल, कसं असेल हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे या दोन्ही भावंडांसाठी, दोन्ही मराठी माणसासाठी हा आजचा
आजचा हा जो क्षण आहे तो ऐतिहासिक आहे असं सुद्धा बोललं जात आहे. निश्चित सिद्धेश, त्यामुळे एकंदरीतच आता काही वेळाची प्रतीक्षा खरं तर उरली आहे. ज्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार, एकत्र दिसणार यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे ते हे दोन्ही नेते या ठिकाणी कधी दाखल होणार. खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. अभूतपूर्व प्रतिसाद या विजयी मेळाव्याला मिळालाय. 8,500 आसन क्षमतेचं हे वरळी डोम सुद्धा आज या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी कमी पडलेलं आहे. आता या संदर्भातलं नियोजन हे दोन्ही पक्ष संयुक्तपणे घेतीलच. मात्र आता काही वेळातच या ठिकाणी जो ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी महाराष्ट्र थांबलेला आहे तो क्षण काही वेळातच आपल्याला पाहायला मिळेल. जशी ते आपण जर एकेकाळी जर आपण बघितलं तर हार्ट स्पीड म्हणजे जे हृदयाचे जे ठोके असतात जे ते थांबतात एखादं दृश्य पाहण्यासाठी, असाच काहीसा हा क्षण असणार आहे. परंतु जर आपण याच्या आधीचा जर इतिहास जरा थोडासा जर आपल्याला नजर टाकायची झाली तर अंकिता, जर तुला आठवत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी निवडणुकांचा काळ हा अतिशय कायमच संघर्षाचा राहिलेला आहे. जेव्हा मनसेची स्थापना झाली त्याच्यानंतर सुद्धा राज ठाकरेंना चांगलं यश मिळालेलं होतं. विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचे चांगले आमदार निवडून आलेले होते. त्याच्यानंतर निवडणुकांमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यश मिळालेलं होतं. हे दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जल्लोष आहे. परंतु जर आपण बघितलं तर तेव्हा आताच्या जर इतिहास जर बघायचा झाला मनसेचा तर मनसेच्या पाठीमागे जो मराठी माणसाची ताकद जी होती ती कमी पडत होती, अपुरी पडत होती. त्यामुळे आता या दोन्ही भावंडांच्या एकत्रीकरणामुळे मराठी माणूस आता ठामपणे फक्त आणि फक्त या दोन्ही बंधूंच्या मागे ठामपणे उभा राहणार का, आणि या निवडणुकांच्या काळामध्ये आता या दोन्ही बंधूंना कसं एकत्रितरित्या यश मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंकिता, निश्चित त्यामुळे ही दृश्य जी आपण सध्या पाहतोय वरळी डोम मधली, वरळी डोम मध्ये आज वेगळाच उत्साह, वेगळाच जल्लोष पाहायला मिळतोय. आज स्त्रिया म्हणायला गेलं तर अगदी दिवाळी दसरा सणाला जशा नटून थटून असतात तशाच आज या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. महिला कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जल्लोष आहे. सगळे कार्यकर्ते आज नाचताना, गाताना, घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अगदी काही वेळातच ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी एकत्रित येतील त्यावेळी या कार्यकर्त्यांची भावना नेमकी कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं खरंय. त्यामुळे जे काही आपापसातलं जे वैर होतं ते आता बाजूला ठेवून आता हे दोन्ही बंधू जे आहेत ते आता एकाच छताखाली येत आहेत. परंतु जर आपण ही दृश्य बघितली तर ही अतिशय बोलकी दृश्य आहेत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनामधला जो आनंद आहे तो या पद्धतीनेच आता इथून पुढे हा व्यक्त होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. प्रत्येक दोन्ही पक्षांमध्ये जे काही आजपर्यंत आरोप प्रत्यारोप झाले, टीका टिप्पणी झाल्या, या सगळ्यांना आता ते बाजूला ठेवणार आहेत. आणि आता हे आपण दृश्य पाहतोय अतिशय बोलकी दृश्य आहेत. आणि आता ती एकाच छताखाली जेव्हा हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आलेत, अनेक फलक घेऊन आलेले आहेत हे कार्यकर्ते. या फलकांमधून सुद्धा या मराठी भाषेसाठी, दोन्ही भावांसाठी सुद्धा आता एक संदेश सुद्धा या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. आपण पाहतोय दृश्यांमध्ये. आपण पाहतोय की अवघ्या काही मिनिटांमध्ये आता उद्धव ठाकरे सुद्धा आता मातोश्री बाहेर आता निघालेले आहेत. त्यांच्या निवासस्थानावरून आता ते वरळी डोम या ठिकाणी आता रवाना झालेले आहेत. ही दृश्य आहेत मातोश्री बाहेरची. पोलिसांचा ताफा, पायलटचा ताफा सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या गाडी सोबत निघालेला आहे. आणि आता उद्धव ठाकरे अवघ्या काही क्षणामध्ये आता ते वरळी डोम मध्ये आता पोहोचतायत. तर मातोश्रीवरून आता उद्धव ठाकरे या वरळी डोम साठी रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच आज ठाकरे बंधू आता काही वेळातच एकत्र वरळी डोम मध्ये पाहायला मिळतील. कार्यकर्त्यांचा खरं तर उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. कार्यकर्त्यांची प्रतीक्षा आता अनावर झाली आहे की कधी ठाकरे बंधूंना एकत्र पाहता येईल, ते काय बोलणार. आणि हीच आपण दृश्य पाहिलेली आहेत सिद्धेश की आता उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थानावरून मातोश्रीवरून या ठिकाणी वरळी डोम साठी रवाना झाले. खरंय. त्यामुळे आता जरी उद्धव ठाकरे जरी आता मातोश्रीवरून आता ते वरळी डोम या ठिकाणी रवाना झालेले असले तरी सुद्धा आता दादरच्या शिवतीर्थावरती सुद्धा असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. कार्यकर्ते सुद्धा आता गराडा घालतायत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता रवाना होतील. आणि आपण पाहतो ही मातोश्री बाहेरची दृश्य आहेत अवघ्या काही मिनिटांपूर्वीची. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा आता मातोश्रीवरून आता वरळी या ठिकाणी रवाना झालेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या गाड्या सुद्धा या ताफ्यासोबत आता वरळी डोम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत.
अवघ्या काही मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. अवघा आसमंत दणाणून गेलाय असं सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण आता अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही सेकंदात त्यामुळे आता एक मोठी अपडेट सध्या समोर येते. एकीकडे मातोश्रीवरून उद्धव ठाकरे रवाना झाले तर दुसरीकडे शिवतीर्थवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील वरळी डोमसाठी रवाना झालेत. म्हणजे एकाच वेळी, खरं तर टायमिंग पण बघावं लागेल की एकाच वेळी हे दोन्ही भाऊ आपल्या निवासस्थानावरून वरळी डोमसाठी रवाना झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच फक्त दोन्ही भाऊ नाही तर दोन्ही पक्षांचे नेते असतील, त्याचबरोबर दोन्ही ठाकरे कुटुंबीय असतील, हे एकत्र आता वरळी डोमसाठी निघाले. टायमिंग मॅच करणं काय असतं राजकारणामध्ये, टायमिंग मॅच करण्याला खूप महत्व असतं आणि आज खऱ्या अर्थानं या दोघांच्याही निघण्याचं जे काही वेळ असेल ते टायमिंग मॅच या दोन्ही बंधूंनी एकत्रित केलेला असेल. बहुधा दोघांमध्ये चर्चाही झालेली असू शकते की बाबा आता मी सुद्धा निघालोय, तुम्ही सुद्धा निघा, अशा पद्धतीचं काहीसं हलकं फुलकं वातावरण सुद्धा झालेलं असू शकतं. असं सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अवघ्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही बंधू वरळीमध्ये येतील आणि आता या कार्यक्रमाला अखेर सुरुवात होईल. अंकिता, खरं तर खरी परिस्थिती, खरं आव्हान पोलिसांसमोर असेल, कारण ज्यावेळी हे दोन्हीही बंधू त्यांच्या व्हॅनिटीमध्ये दाखल होतील, त्या व्हॅनिटीच्या ठिकाणी, वरळी डोमच्या ठिकाणी दाखल होतील, त्यावेळी कार्यकर्त्यांना आवरणं मात्र पोलिसांना फार अवघड जाणार आहे. कारण ज्या प्रकारे या सगळ्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आता ही दृश्य आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी या देखील आता या मेळाव्यासाठी आपल्या निवासस्थानावरून रवाना झालेल्या आहेत. आता फक्त वाट पाहतायत मनसैनिक, ठाकरे गटाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, मराठी माणूस, तो हे दोन्ही बंधू व्यासपीठावर एकत्र आता ही दृश्य पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गाडी जी आहे ती आता शिवतीर्थावरून वरळी या ठिकाणी रवाना झालेली आहे. राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता वरळी डोम या ठिकाणी रवाना झालेलं आहे. ही आताची काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता वरळीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा रवाना झालेले आहेत. कदाचित रस्त्यामध्येच जर हे दोघांच्या गाड्या जर एकत्रित आल्या तर दोघेही जण एकत्रितरित्या वरळीपर्यंत पोहोचू शकतात असं सुद्धा बोललं तर वावगं ठरणार नाहीये. कारण दोघांचं जर अंतर जर बघायचं, मॅच करायचं, जसं तू म्हणालीस टायमिंग मॅच जर करायचं झालं, करण्याचा प्रयत्न केला तर हे दोन्ही नेते जर एकत्रित मध्येच जर कुठेतरी सापडले किंवा कुठे भेटले तर हे दोघेही जण एकत्रितरित्या वरळी या ठिकाणी पोहोचतील असं सुद्धा बोललं जात आहे. निश्चित. त्यामुळे एकंदरीत एकीकडे वरळी डोम संपूर्ण परिसर जो आहे वरळीचा आज फक्त जयघोष, ढोल तासांचा गजर असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह असेल याने भरून गेलेला आहे. हा सगळा परिसर आज भगवामय झालाय. अगदी छोटे छोटे लहान बाळ सुद्धा, मुलं सुद्धा या ठिकाणी नाचताना, गाताना दिसून येत आहेत. खरं तर आज जसं राऊत म्हणाले होते की ऐतिहासिक क्षण असेल, तसाच काहीसा हा क्षण पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आज मेळाव्याला कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आता फक्त ओढ लागली आहे ती ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याची, ठाकरे कुटुंबियांना एकत्र पाहण्याची. त्यामुळे आता काही वेळातच हे ठाकरे बंधू या वरळी डोम या ठिकाणी दाखल होतील. त्यामुळे आपण निश्चितपणे आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा मोठा उत्साह आहे. प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक मराठी पदाधिकारी असेल, मनसेचा असेल, शिवसेनेचा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा एकाच प्रकारची भावना आहे, ती म्हणजे या दोन्ही भावंडांनी एकत्रित येणार. एक वेळ जर आपण बघितलं तर या आधीचे जे काही राजकीय परिवारांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जे राजकीय वैर झालेले असतील किंवा कुणी एकत्रित आले तर त्यांची चर्चा होत नाही जेवढी हे दोन बंधू एकत्रित येतील त्यांची चर्चा होते. आपण पाहतोय एका दृश्यामध्ये मनसेचे नेते जे आहेत अविनाश जाधव, राजू पाटील हे सुद्धा आता
कार्यकर्त्यांमध्ये बसलेले आहेत. शिवसेनेचे नेते सुद्धा त्यांच्याशी बोलतायत आणि एक प्रकारे नाचतायत सगळे नेते. प्रत्येकासाठी हा आनंदाचा क्षण आहे. ही चित्र फार बोलकी आहेत अंकिता. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आज जसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, आपण हे दृश्य पाहतोय वरळी डोम मध्ये आता मनसेचे नेते देखील ठेका धरताना पाहायला मिळत आहेत. आज खरं तर मनसे नेत्यांमध्ये पण एक वेगळाच उत्साह पाहतोय. ठाकरे गट असेल, मनसेचे नेते असेल, यांचा अंतर्गत संघर्ष विसरून आज हे सर्व नेते एकाच ठिकाणी ठेका धरताना पाहायला मिळत आहेत. खरंय. आपण